जय हिंद, नमस्कार मित्रहो. पावले चालती गडकोटांची वाट या नेचर रॅमर्स तर्फे प्रस्तुत शिवदुर्गांच्या ऐतिहासिक मालिकेमध्ये मी विद्याधर रायरेकर आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आपण मागच्या भागामध्ये रायगडाची जी माहिती घेतली म्हणजे मागच्या 15व्या भागामध्ये त्याच्यामध्ये रायगडावरती 1670 किंबहुना 1670च्या नंतर 1674 पर्यंत नेमक्या कोणकोणत्या घटना घडत होत्या आणि त्याचे केवळ दख्खनच्याच राजकारणावर नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानच्या राजकारणावरती काय परिणाम होत होते याची आपण माहिती घेतली. महाराजांच्या राज्याभिषेकाच्या दृष्टीने आता आपण वाटचाल सुरू केलेली होती. परंतु हे सगळं सांगत असताना देखील रायगडावरूनच महाराजांनी त्या काळामध्ये अनेक हालचाली केल्या आणि मोहिमा देखील झाल्या आणि महाराजांना त्या सर्व मोहिमांमध्ये अक्षरशः पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे धवल असं सुयश प्राप्त झालं. महाराजांच्या सौंगड्यांनी प्रत्येक ठिकाणी स्वराज्याचा भगवा झेंडा जो होता तो आसमानामध्ये उंचच उंच फडकवत ठेवला. महाराजांच्या राज्याभिषेकाच्या बातम्या ज्या होत्या त्या आता दक्षिण हिंदुस्थानमध्ये कालिकत सारख्या ठिकाणी देखील जाऊन पोहोचलेल्या होत्या आणि कालिकतच्या इंग्रजांनी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या संबंधी त्यांच्या पत्रामध्ये उल्लेख केलेले होते की जून 1674 मध्ये शिवाजी राजा रायगडावरती राज्याभिषेक करून घेत आहे स्वतःला आणि त्यासाठी एक अत्यंत मौल्यवान असं सिंहासन देखील तो तयार करून घेत आहे. रत्नजडित सुवर्ण सिंहासन. इतकी बारीक सारीक माहिती आता महाराजांच्या या प्रतिस्पर्ध्यांच्याकडे महाराजांच्या बद्दल रायगडाबद्दल गेलेली होती आणि महाराजांचं स्वामित्व आता या सर्वांनीच मान्य केलेलं होतं आणि त्यामुळे रायगडाला देखील एक वेगळीच उंची प्राप्त झालेली होती. रायगडाला देखील दख्खनच्या राजकारणामध्ये आणि किंबहुना हिंदुस्थानच्या राजकारणामध्ये आता एक वेगळं महत्त्व प्राप्त व्हायला लागलेलं होतं. मित्रांनो, या सगळ्या घटना जेव्हा घडत होत्या त्याच्यामध्ये आणखीन काही घटना घडलेल्या आहेत 1672 ते 1674 या कालखंडामध्ये की ज्यांनी संपूर्ण राजकारणालाच कलाटणी दिलेली होती. 1672च्या फेब्रुवारीचा जो पहिला आठवडा होता त्यामध्ये मी आपल्याला सांगितलं होतं की साल्हेरला एक घनघोर रणसंग्राम झाला आणि त्यामध्ये महाराजांच्या फौजेनी महाराजांच्या 40,000 फौजेनी मोगलांच्या 70,000 फौजेची अक्षरशः पोळ जत्रा केली. 70,000 फौजेचा विनाश केला आणि प्रचंड विजय संपादन केला. दाऊद खान कुरेशी, इखलास खान मियाना सारखे जे अत्यंत मातब्बर सरदार होते त्यांचा सपाटून पराभव मराठ्यांनी केला. जबरदस्त कत्तल केली या मोंगली सेनेची आणि विजय संपादन केला. पुढच्याच काळामध्ये आता जेव्हा हा आत्मविश्वास शतगुणित झाला महाराजांच्या फौजेचा आणि महाराजांची फौज आता उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील चढाया करू लागली आणि त्याच वेळेला मोरोपंत पिंगळ्यांनी शिवनेरीचा किल्ला देखील घेण्याचा प्रयत्न केला परंतु त्यामध्ये अपयश आलं. असं जरी असलं तरी त्याच वेळेला मोरोपंत पिंगळ्यांनी त्र्यंबकगिरी किंवा त्र्यंबकगड हा जो किल्ला आहे तो जिंकून घेतलेला होता. 1672च्या जुलैमध्ये नाशिक, श्री रामक्षेत्र नाशिक जे मोंगलांच्या ताब्यात होतं, ज्याचं नाव गुलशनाबाद केलेलं होतं मोंगलांनी म्हणजेच औरंगजेबानी, त्या नाशिकवरती महाराजांच्या फौजेनी चढाई केली आणि या नाशिकमध्ये 4,000 मोगली फौज होती आणि त्या मोगली फौजेचं नेतृत्व करत होता महाराजांचा प्रत्यक्ष मामेभाऊ जाधवराव. ते रामक्षेत्र नाशिक मोगलांच्या तावडीतून मराठ्यांनी सोडवलं, स्वराज्यामध्ये सामील केलं आणि महाराजांचा हा जो मामेभाऊ जो होता तो बहादूर खानाकडे त्यांनी पळ काढला. तो बहादूर खानाच्या आश्रयाला गेला वणी दिंडोरीपाशी. त्याच वेळेला सिद्धी हिलालचा देखील पराभव महाराजांच्या फौजेनी केला आणि तो देखील बहादूर खानाच्या आश्रयाला गेला. सिद्धी हिलाल हे नाव आपल्याला निश्चित आठवत असेल, पन्हाळगडच्या वेळेतलं होय, हाच तो सिद्धी हिलाल. मग आपल्याला प्रश्न पडतो की सिद्धी हिलाल मोंगलांकडे कसा काय? तर लक्षात घ्या, हा सिद्धी हिलाल जो होता तो आता मोंगलांकडे गेलेला होता खरा, मोगलांची तो चाकरी करत होता परंतु तिकडच्या बातम्या तो महाराजांना पाठवत होता आणि त्यानुसार मराठी फौज चढाई करून विजय संपादन करत होती. महाराजांची ही चढती वाढती यशाची कमान जी होती ती अक्षरशः सह्याद्रीच्या उंचीप्रमाणेच होती आणि आता ती हिमालयाच्या उंचीशी स्पर्धा करू लागलेली होती. असं जरी असलं तरी
महाराजांना आपल्याकडचे एतद्देशीय जे लोक होते की जे मोगलांच्या पुढे आणि अन्य सुलतानांच्या पुढे लाचार होते, ते मात्र महाराजांना एक राजा किंवा एक सत्ताधीश म्हणून मानायला तयार नव्हते. त्यांची मानसिकताच तशी नव्हती. उलट ते महाराजांचा अत्यंत मत्सर करत होते. आणि हे सगळं चालू असताना महाराजांची ही विजयी घोडदौड चाललेली होती. सामान्य जनतेला देखील महाराजांच्या या स्वराज्याची किंमत कळून चुकलेली होती. स्वराज्यासारखं सुख अन्यत्र कुठेच नाही हे त्यांना कळून चुकलेलं होतं. परंतु अजूनही त्यांना शिवाजी महाराज हा एक स्वतंत्र सत्ताधीश आहे हे स्वराज्यात असलेल्या प्रजेलाच अजून त्याची चाहूल लागलेली नव्हती, किंबहुना त्यांना त्याचं महत्वच पटलेलं नव्हतं. आणि याचं कारण देखील होतं की महाराज जरी स्वराज्याचे संस्थापक होते, या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक होते, महाराजांनी प्रचंड विजय प्रत्येक ठिकाणी जरी संपादन केलेला होता, तरी महाराज हे अजून सार्वभौम सिंहासनाधीश्वर छत्रपती झालेले नव्हते. ते राज्याभिषिक्त राजे झालेले नव्हते. त्यामुळेच स्वराज्याची, हिंदवी स्वराज्याची म्हणावी तेवढी दखल आपल्या एतद्देशीयांनी घेतलेली नव्हती. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती मग खरंच प्रश्न पडतो की महाराजांच्या या स्वराज्याची दखल कोणीच घेतलेली नव्हती का? कोणालाच महाराजांच्या या कर्तृत्वाचा अभिमान नव्हता का? कोणालाच त्याच्याबद्दल आकर्षण वाटत नव्हतं का? तर तसं नाही मित्रांनो. अनेक घटना अशा घडल्या त्या काळामध्ये, आणि त्या विशेषतः रायगडाशी संबंधित आहेत, शिवचरित्राशी संबंधित असल्या तरी देखील, की ज्यामुळे पुढच्या सगळ्या कालखंडामध्ये महाराजांच्या व्यक्तिमत्वाला एक वेगळीच झळाळी लाभली. आणि राज्याभिषेकाच्या दृष्टीने हे स्वराज्य आता एक सार्वभौम राज्य होण्याच्या दृष्टीने पावलं पडत गेली. थोडक्यात जर सांगायचं झालं तर महाराजांच्या आयुष्याचं हे काय होतं, परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे, हे ज्या योगेश्वर श्रीकृष्णाने कुरुक्षेत्रावरती सांगितलेलं होतं तेच ध्येय महाराजांचं देखील होतं. आणि त्यासाठीच महाराज आपल्या जीवाचा आकांत करत होते. गेली 30 वर्ष महाराज आणि त्यांचे सहकारी, त्यांचे सवंगडी प्रयत्नांची पराकाष्ठा करत होते. महाराजांनी तर अक्षरशः भगीरथ प्रयत्न करून हे स्वराज्य निर्माण केलेलं होतं. आणि त्यामुळे संत सज्जनांचे देखील आशीर्वाद महाराजांना अगदी दोन्ही हातांनी भरभरून लाभत होते. 1672च्या ऑगस्टमध्ये परिधामी संवत्सरामध्ये महाराजांची प्रत्यक्ष भेट समर्थ रामदास स्वामींशी शिंगणवाडीला श्री क्षेत्र चाफळ येथे झाली. आणि महाराजांना समर्थ रामदास स्वामींचा आध्यात्मिक अनुग्रह प्राप्त झाला, तशी कागदपत्रांमध्ये देखील नोंद आहे. आणि महाराजांच्या या कार्यकर्तृत्वाची समर्थांनी अत्यंत उदात्त अंतःकरणाने, मोठ्या मनाने दखल घेतली. निश्चयाचा महामेरू, बहुतजनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, हे वर्णन समर्थांनी महाराजांचं केलं. इतकंच नाही तर याच काळामध्ये आणखीनही 2 महान व्यक्तिमत्व महाराजांच्या भेटीसाठी आली. त्यातलं एक अत्यंत मोठं व्यक्तिमत्व म्हणजे हा एक अत्यंत मोठा कवी होता, 12 भाषांचा बृहस्पती असं ज्याचं वर्णन केलेलं आहे, असा हा कवी आहे. त्याचं नाव जयराम पिंडे. तो तंजावरवरून महाराष्ट्रामध्ये सह्याद्रीमध्ये महाराजांच्या दर्शनासाठी आला. अत्यंत उत्तम कवी होता हा. महाराजांचे तीर्थरूप साहेब महाराज साहेब शहाजी महाराज यांच्या पदरी देखील हा काही काळ होता. आणि महाराजांचा हा कीर्ती सुगंध, महाराजांचा हा यशसुगंध जो 10 दिशांना पसरलेला होता, दरवळत होता, त्या कीर्ती सुगंधामुळे ही थोर व्यक्तिमत्व महाराजांच्याकडे आणि त्यामुळेच रायगडाकडे देखील आकृष्ट झालेली होती. जयराम पिंडे महाराजांना येऊन भेटला, महाराजांचं चरित्र त्यांनी ऐकलं आणि महाराजांचं चरित्र आता त्यांनी काव्यबद्ध करण्याचा संकल्प घेतला, संकल्प सोडला. त्याच वेळेला उत्तरेमध्ये गंगेच्या तीरावर वसलेल्या त्रिविक्रमपूर किंबहुना टिकमपूर किंवा टिकमापूर नावाचं जे एक छोटस नगर होतं, तिथे असलेल्या एका हिंदी महाकवीला महाराजांच्या चरित्राने आणि चारित्र्याने अक्षरशः मोहिनी घातली. आणि हा महाकवी देखील महाराजांच्या भेटीसाठी उत्तरेतून मावळच्या दऱ्याखोरात काटे सराटे तुडवत आला. महाराजांचा चरित्रचंद्र पाहून या महाकवीच्या
प्रतिभेच्या महासागराला अक्षरशः भरती आली, त्याचं नाव कविराज भूषण. हा कविराज भूषण 1667च्या सुमारास महाराष्ट्रामध्ये आला. 1674 पर्यंत तो महाराष्ट्रामध्ये होता. रायगडावरती तो महाराजांना येऊन भेटलेला आहे. रायगडावरती जे जगदीश्वराचं जे मंदिर आहे तिथे तो सायंकाळच्या वेळी संध्यावंदन करण्याच्या तयारीमध्ये असताना एकदम झुंबड उडाली, गडबड उडाली आणि त्यांनी जेव्हा पाहिलं की प्रत्यक्ष शिवाजी महाराज जगदीश्वराच्या दर्शनाला आलेले आहेत, त्यावेळेला तो अत्यंत आनंदी झाला. महाराजांना त्यांनी वंदन केलं आणि महाराजांच्या वरती रचलेले जे काही काव्यपंक्ती आहेत, ज्याला छंद म्हणतात, ते छंद त्यांनी आपल्या उत्तर हिंदुस्थानी हिंदी भाषेतून महाराजांना ऐकवले आणि महाराजांनी देखील त्याचा मोठा सन्मान केला रायगडावरती आणि त्याला आपला राजकवी म्हणून मान्यता दिली. आणि या कविराज भूषणाला आता महाराजांनी रायगडावरती ठेवून घेतलं आणि रायगडावरती ठेवून घेतल्यानंतर तर त्याच्या प्रतिभेला अक्षरशः उधाण आलं आणि अनेक सुंदर काव्य निर्मिती त्यांनी केल्या. त्याच्यामध्ये शिवराज भूषण आणि शिवाबावनी हे जे दोन ग्रंथ आहेत ना, महाराजांच्या चरित्राचं आणि चारित्र्याचं, महाराजांच्या पराक्रमाचं वर्णन करणारे आहेत, ते आपण सर्वांनी जरूर अभ्यासावेत, जरूर पाहावेत असे आहेत. आणि आता यानंतर देखील महाराजांच्या भेटीसाठी अनेक मोठमोठे लोक रायगडावरती यायला लागले होते. हीच तर खरी शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची आता सार्वभौमत्वाकडे रायगडावरून होणारी वाटचाल होती. उत्तर हिंदुस्थानातून या वेळेला आणखीन एक महाज्ञानी पुरुष महाराजांच्या चरित्राने आणि चारित्र्याने मोहून जाऊन महाराजांच्या भेटीसाठी आतुर झालेला होता. अत्यंत प्रगाढ पंडित असलेलं हे जे व्यक्तिमत्व होतं ते नेमकं कोण होतं, काय होतं, महाराजांच्या आयुष्यामध्ये त्यांनी नेमका कोणता बदल घडवून आणला आणि केवळ महाराजांच्या आयुष्यामध्ये नाही तर या संपूर्ण स्वराज्यामध्ये त्यांनी नेमका काय बदल, काय स्थित्यंतर घडवून आणलं. आणि हे जे स्वराज्य होतं शिवाजी महाराजांचं, त्या स्वराज्याला मान्यता मिळवून देण्याचं कार्य या महापंडितांनी केलं. त्या महापंडिताचा देखील आपण आता विचार करणार आहोत. त्यांचं जे व्यक्तिमत्व होतं ते काय होतं. शिवाजी महाराजांना ते रायगडावरती येऊन भेटले. महाराजांनी त्यांचं अत्यंत उदार मनाने, उदात्त अंतःकरणाने स्वागत केलं आणि स्वराज्याचं हे रूप पाहून ते मनोमनी धन्यता पावले. शिवाजी महाराजांना हे महापंडित त्यावेळेला नेमके काय म्हणाले आणि शिवाजी महाराजांना त्यांनी काय सांगितलं, याबद्दलचा जो विचार आहे, या ज्या घटना आहेत त्याचा आढावा आता आपण पुढच्या भागामध्ये घेणार आहोत. तेव्हा आमचा पुढचा भाग देखील आपण पाहायला विसरू नका. आणि मी आपल्याला मागच्याच भागामध्ये सांगितलं की याच दुर्गेश्वर रायगडाची एक अभ्यास सहल आम्ही दिनांक 22 आणि 23 नोव्हेंबरला आयोजित केलेली आहे. त्यामध्ये देखील आपण सहभागी होऊ शकता. त्यामध्ये सहभागी होण्याची आपल्याला इच्छा असेल तर आपण आम्हाला आमच्या 98 522 22 0 या संपर्क क्रमांकावरती जरूर संपर्क साधा. आता आपण लवकरच भेटूयात पुढच्या भागात. जय हिंद, नमस्कार.